नमस्कार. माझी सर्व पालकांना विनंती आहे की मुलांना व्हिडिओ ऐक असे न सांगता ते खेळत असतील तेव्हा व्हिडिओ चालू करून ठेवावा, म्हणजे मुलांचे लक्ष आपोआप वेधले जाऊन ती लक्षपूर्वक ऐकतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पावसाळा म्हणजेच रेनी सीझन सुरू झाला आहे, बारिश का मौसम सुरू झाला आहे आणि अशा वेळेस डराव करीत बिळातून कोण बाहेर येते सांगा बरं? फ्रॉग. राईट. फ्रॉग म्हणजेच बेडूक म्हणजेच मेंढक. एकही आहे ना. चला तर मग आजची कविता पाहूया. कवितेचे नाव आहे डराव. पाचवा पाठ डराव. या कवितेचे कवी आहेत ग.ह. पाटील. टेल मी पोएट्स नेम. ग.ह. पाटील. डू यू अंडरस्टँड? ओके, लेट्स स्टार्ट नाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आजची कविता तुम्हा मुलांना नक्कीच आवडेल. तुम्ही पावसाच्या पाण्यात छोट्या छोट्या बेडकाच्या पिलांना पाहून किती उड्या मारतात की नाही? मारतात ना. मग आता या बेडकाला पाहून कवीला जे वाटतं तेच या चित्रातल्या मुलीलाही वाटत आहे आणि मग तीही त्या बेडकाला प्रश्न विचारित आहे. आता तिला काय प्रश्न पडला ते बघा. जसा तो तुम्हाला पडतो तसाच तिलाही पडला आहे आणि कवीलाही पडलेला आहे. तर बघूया आपण काय म्हणते ती. डराव का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल, कुठून आला सांगा नाव. बघा, या चित्रातली मुलगी बेडकाला विचारित आहे की कालपर्यंत तर तुमचा कुठेच पत्ता नव्हता. डराव असे उगीच का ओरडत आहात? कुठून आलात तुम्ही? तुमचं नाव तरी सांगा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही पडतो की नाही असा प्रश्न? पडतो ना, की एवढे दिवस बेडूक कुठे असतात? पाऊस पडताच बेडूक आणि बेडकाची छोटी छोटी पिले कशी बाहेर पडतात? येथे पत्ता या शब्दाचा अर्थ आहे दिसत नव्हता. तुमचे नाव सांगा असे मुलगी बेडकाला विचारित आहे. पुढच्या कडव्यात म्हणते ती, धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू झाली अमुची नाव आणिक तुमची डराव. धो पाऊस म्हणजे जोराचा पाऊस पडला आहे, हेवी रेन. पाऊस इतका पडला की सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि तलाव देखील तुडुंब भरले. तुडुंब म्हणजे काठोकाठ भरणे, वरून पाणी, तलावाच्या वरून खाली पाणी पडणे, त्याला म्हणतात तलाव तुडुंब भरले. सगळीकडे पाणीच पाणी वाहत असते तेव्हा तुम्ही काय करतात मुलांनो? पावसाच्या पाण्यात उड्या मारतात की नाही? मारतात ना. आणि कागदाची नाव बनवून रस्त्याने वाहणाऱ्या पाण्यात सोडतात की नाही? सोडतात ना. मग तशी चित्रातल्या मुलीने देखील पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडली. कवी देखील लहानपणी तेच करत होता तुमच्यासारखंच. आता तिची नाव सुरू झाली. जाहली म्हणजे झाली. आणि ती म्हणते आमची नाव सुरू झाली आणि तुमची डराव पण सुरू झाली. विद्यार्थी मित्रांनो, चित्राचे निरीक्षण करा बरं. ती मुलगी बेडकाकडे बघून कशी म्हणते आहे बघा. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव, जा गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव. बघा, ती म्हणते बेडूक बाबा तुमचे बटबटीत मोठाले डोळे आणि काय ते विचित्र ध्यान, काय ते विचित्र रूप, कसे दिसत आहात बघा बरं. तुझ्या मनात काय आहे बेडूक बाबा, सांगशील का जरा? ही छत्री घे. आता छत्री तिथे बघा, तुम्हाला चित्रात कोणती दिसते? नैसर्गिक छत्री. नैसर्गिक छत्री माहिती आहे ना. पावसाळ्यात बघा रस्त्याच्या कडेने तुम्हाला भूछत्र उगवलेली दिसतात की नाही? मशरूमची भाजी पण खातात ना तुम्ही. अर्थात ते भूछत्र नसतात, ती वेगळी असतात. त्याची खास शेती बनवली जाते त्या मशरूमची. ते मशरूम म्हणजेच हे भूछत्र. पण खाण्याचं भूछत्र वेगळं आणि जे रस्त्याच्या कडेने असतात ते वेगळे. त्यांच्यातही अनेक प्रकार असतात. तर मग ही भूछत्र उगवलेली दिसतात आणि म्हणून मुलगी म्हणते ही छत्री घे, मी बनवलेली नाव पण घे कागदाची आणि त्या नावेत बसून तू आपुला म्हणजेच आपल्या गावाला जा. आपला गाव गाठ म्हणजेच आपल्या गावी जा आणि तुझ्या घरी जा आता आणि तुझी डराव थांबव बाबा एकदाची, असे मुलगी बेडकाला सांगत आहे. या कवितेत कवीला बेडकाची चिंता आहे. धो पाऊस पडत आहे, तू लवकर घरी जा असे ती बेडकाला सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पावसाळ्यात
बेडकाला पाहून कवीला सुचलेली कल्पना आवडली मग तुम्हाला? आवडली ना? तुम्ही पण असे बेडकांची पिलं पकडतात की नाही? छोटी छोटी पिलं पकडायला जातात ना? बरीचशी मुलं तो पकडायचा प्रयत्न करतात. तसा तुम्ही केला असेल कधीतरी प्रयत्न, किंवा त्यांचं निरीक्षण करा. आता पाऊस पडतोच आहे सध्या, तर तुम्हाला बेडूक दिसले की त्यांचं बारकाईने निरीक्षण करा. विद्यार्थी मित्रांनो, बेडकाचे निरीक्षण केले ना? मग आता बेडकाचं निरीक्षण झालं, पाऊस आपला अनुभवून झाला आहे, तर आता आपण या कवितेवरील प्रश्नांची उत्तरे पाहूया. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. डराव डराव आवाज कोण करतो? कोण करतो सांगा बरं? सोपं आहे ना? डराव डराव आवाज बेडूक करतो. कोणच्या ठिकाणी? फक्त तुम्हाला बेडूक शब्द टाकायचा आहे. तलाव का भरला? तलाव जोराचा पाऊस पडल्यामुळे तलाव भरला. किंवा धो धो पाऊस पडल्यामुळे तलाव भरला. धो धो म्हणजेच जोराचा पाऊस. बेडकाचे डोळे कसे आहेत? कसे आहेत बेडकाचे डोळे? बटबटीत म्हणजेच मोठाले. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत किंवा बेडकाचे डोळे मोठे आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. जोराचा पाऊस. जोराच्या पावसालाच काय म्हटलेलं आहे? धो धो पाऊस. बेडकाचे मोठे डोळे, बटबटीत डोळे. पूर्ण भरलेला तलाव, तुडुंब भरला तलाव. स्वतःच्या गावी परत जा, गाठा आपुला गाव. प्रश्न तिसरा आहे, गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. बांगड्या काय करतात? किणकिण करतात. किणकिण करतात ना? पैंजण छुमछुम. वीज कडकड. ओढा खळखळ. नाणी छनछन. ढोल ढमढम. आणि घंटा, शाळेची घंटा कशी वाजते? घणघण. या पद्धतीने जोड्या जुळवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न चौथा, पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? पाण्यातून प्रवास केला आहे? केला आहे ना? सांगा मग उत्तर. कोणकोणती वाहने वापरतो आपण पाण्यातून प्रवास करण्यासाठी? नाव, होडी, जहाज, आगबोट, असे अनेक प्रकार आहेत त्याच्यात. जहाजांमध्येही. तर ते सगळे आपण काय करतो? पाण्यातून प्रवास करण्यासाठी वापरत असतो. प्रश्न पाचवा आहे, पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय काय वापरता? सांगा बरं, काय काय वापरता? सर्वात आधी लहानपणी तर तुम्हाला छत्री पाहिजे असते मोठ्यांसारखी. मग आई बाबा तुम्हाला छोटीशी छत्री घेऊन देतात. छत्री वापरतात पाण्यात भिजू नये म्हणून. रेनकोट वापरतात. आदिवासी बांधव इरली वापरतात. आणि ज्या गरीब बांधवांकडे रेनकोट, छत्री घेण्यासाठी पैसे नसतात, तर ते प्लॅस्टिकच्या कागदाचाही वापर करतात पावसात भिजू नये यासाठी. लक्षात आलं मग या प्रश्नाचं उत्तर? आता पुढचा 6वा प्रश्न बघा. निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. म्हणजे आवाज कसा येतो ते सांगायचे. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज कसा येतो? सळसळ. पानांचा आवाज कसा असतो? सळसळ. उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज. पक्षी जेव्हा खालून जमिनीवरून उडान घेतो, म्हणजे वरती उडतो, तेव्हा सुरुवातीचा त्याचा पक्ष्यांच्या पंखांचा आवाज कसा येतो? फडफडफड येतो की नाही? तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. हा आवाज ऐकला नसेल तर आई जेव्हा फोडणी देईल तेव्हा तो ऐकून बघा. तेलात जेव्हा आई मोहरी टाकेल, आईला सांगा, आई तू तेलात जेव्हा मोहरी टाकशील तेव्हा मला बोलव. तर तो आवाज ऐका, तडतड आवाज येतो. कसा येतो? तडतड. पुढचा 7वा प्रश्न आहे, छत्रीचे चित्र पण काढायचे आणि रंगवायचे. तुम्ही काढाल ना? मग छत्रीचं चित्र काढायला आवडतं ना तुम्हाला? तर नक्कीच काढून बघा आणि ते छान मस्तपैकी वेगवेगळ्या रंगांनी रंगवा. वाचा, लक्षात ठेवा. नाव हा शब्द या कवितेत 2 अर्थांनी आला आहे बघा. नाव म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव. आणि नाव म्हणजे होडी. तर या 2 अर्थांनी नाव शब्द आलेला आहे. मग त्याचप्रमाणे आपण दुसरे शब्द शोधायचे आहेत. शोधा बरं. कोणता शब्द सांगाल? वळ,
वळ बघा, वळ हे क्रियापद पण आहे, वळणे या अर्थाने. आणि वळ म्हणजे बाईंनी छडी दिली, मॅडमने तुम्हाला छडी दिली तर काय उठतात, हातावर वळ उठतात. अर्थात आता छडी देत नाही, पूर्वीच्या काळी द्यायची. आता तुम्हाला कोणी मारत नाही, पण जर मारलं काठीने वगैरे तर त्याचे काय पडतात, वळ पडतात. दुवा, दुवा म्हणजे दोन गोष्टींना जोडणारा, दोन वस्तूंना जोडणारा, त्याला दुवा म्हणतात, म्हणजे जोडणे या अर्थाने. आणि दुवाचा दुसरा अर्थ होतो आशीर्वाद देणे. या दोन अर्थांनी दुवा शब्द वापरला जातो, लक्षात राहील. विद्यार्थी मित्रांनो, अजून दुसरे शब्द बघूया आपण. कर, कर हे क्रियापद पण आहे, करणे या अर्थाने, काम कर या अर्थाने. आणि दुसरा करचा अर्थ होतो हात. हाताला काय शब्द आहे, दुसरा समानार्थी शब्द कर. लक्षात आलं, कर या शब्दाचे दोन अर्थ. त्याच पद्धतीने वर, वर म्हणजे नवरा मुलगा, आणि वर म्हणजे वरती. तुम्ही म्हणतात ना, पुस्तक टेबलावर ठेवले आहे, शब्दयोगी अव्यय म्हणून वर वापरतात ना. या पद्धतीने शब्दांच्या जोड्या तुम्ही लिहायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजची कविता आवडली असल्यास लाईक अँड शेअर जरूर करा. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. खूप हसा, खूप खेळा, निरोगी राहा आणि घरीच सुरक्षित राहा.